महत्वाची घडामोड आहे। राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी राहुल गांधी यांच्या सोबत आहे। तर विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी तक्रार दाखल करणारे अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, मगाशीच राहुल गांधी पोहोचलेले होते, आत्ताचे अपडेट्स काय आहेत? श्रुती साधारणतः अर्धा तास झालेला आहे। राहुल गांधी हे संसद मार्ग पोलीस स्टेशन जे जंतर मंतर पासून अगदी काही मीटरच्या अंतरावरती आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता आपण बघू शकतो राहुल गांधी खरं तर या ठिकाणावरून बाहेर निघतात। आपण ही थेट दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। राहुल गांधी माध्यमांसोबत बोलतात का हे देखील बघावं लागणार आहे। राहुल गांधी यांचा प्रमुख मुद्दा हाच होता की ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती पॅलेट गन चालवलेल्या होत्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान, त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात तक्रार दाखल केली गेलेली होती। साहिल नावाचा विद्यार्थी त्याच्याकडनं तक्रार दाखल केलेली होती, मात्र आयोग क्रमांक जो आहे तो पोलिसांकडनं दिला गेलेला नाही असा आरोप राहुल गांधींकडनं केलेला होता। काँग्रेसकडनं जी माहिती दिली गेलेली आहे श्रुती, त्या माहितीनुसार 14 तारखेला खरं तर हा विद्यार्थी या ठिकाणी आलेला होता, तक्रार दिली, पुन्हा रिमाइंडर दिलं, मात्र कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स त्याला पोलिसांकडनं दिलेला नाही आणि म्हणूनच राहुल गांधी हे दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं डीसीपींसोबत चर्चा केल्याचं आपल्याला बघायला मिळते। राहुल गांधींचा स्पष्ट आरोप आहे किंवा स्पष्ट मागणी आहे, जोपर्यंत या ठिकाणी अदाखलपात्र गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसकडनं घेतली गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। राहुल गांधी माध्यमांसोबत बोलतात, काय बोलतात आपण राहुल गांधींचा ऐकण्याचा प्रयत्न। Has a case been registered, sir? Sir, you have been demanding the FIR to be registered. आपण बघतो राहुल गांधी हे खरं तर बाहेर आलेले होते, माध्यमांशी काही संवाद साधतील अशा पद्धतीची अपेक्षा होती श्रुती, मात्र त्यांनी कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया दिली गेलेली नाहीये। ते पुन्हा एकदा डीसीपी कार्यालयामध्ये आतमध्ये गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मी म्हटलं अर्ध्या तासापासून राहुल गांधी या ठिकाणी होते, आता कशा पद्धतीने राहुल गांधींच्याकडनं प्रतिक्रिया दिली जाते का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या ठिकाणी काँग्रेसचे काही प्रमुख नेते पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। माध्यमांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे। दिल्ली पोलीस या ठिकाणी तैनात आहेत, राहुल गांधींची सिक्युरिटी देखील। अच्छा, शांत हो जाइए। माइक को लगा दे दो यार, पीछे लगाओ। Put this down, put this down, put them down। काय प्रतिक्रिया दिली जाते राहुल गांधींकडनं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे श्रुती। आता Until there is silence, I'm not going to speak. So first make everyone शांत हो जाओ शांत हो जाओ राहुल जी, tell them to be silent। शांत हो जाओ भाई। एक मिनट राहुल जी, बोलिए बोलिए राहुल जी बोलिए। राहुल जी बोलिए। कर लो ते त्या ठिकाणी होते। याआधी या सगळ्या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करून घेण्यात आलेली नाहीये आणि ही तक्रार दाखल करण्यासाठीच जखमी विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी तिथे पोहोचलेले होते, वकील त्यांच्या सोबत होते। आता ही तक्रार दाखल करण्यात आली आहे का? अर्धा तास राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्थानकात होते, तक्रार आता तरी दाखल करून घेण्यात आलेली आहे का? कदाचित थोड्या वेळात स्पष्टता होईल, मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा संवाद साधण्याचा प्रयत्न आहे राहुल गांधी यांच्याशी आणि जखमी विद्यार्थ्यांशी। मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची त्या ठिकाणी त्यांची या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्थानकात पोहोचले, तब्बल अर्धा तास ते त्या ठिकाणी होते। आज तरी आत्ता तरी या प्रकरणी विद्यार्थ्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे का?
याआधी जेव्हा विद्यार्थी तिथे गेले होते त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आलेली नव्हती। या सगळ्या प्रकरणी एक उच्चस्तरीय समिती स्थापन झाल्याचं आपल्याला माहिती आहे। ही उच्चस्तरीय समिती जी आहे ती या सगळ्या प्रकरणी आता तपास करणार आहे। विद्यार्थ्यांवर आंदोलनादरम्यान जो बळाचा वापर झाला, पॅलेट गनचा वापर झाला, त्या संदर्भात सुद्धा आणि सोशल मीडियावरून काही व्हिडिओ पोस्ट जे बनवण्यात आलेले होते त्यानंतर त्या विद्यार्थ्यांसंदर्भात पुढे जी काही कारवाई करण्यात आली ती सगळ्या प्रकरणी ही समिती जी आहे ती आता आढावा घेणार आहे, तपास करणार आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता संसद मार्ग पोलीस ठाण्याची ही दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी जखमी विद्यार्थ्यांसोबत संसद मार्ग पोलीस स्थानकात पोहोचलेले होते। जंतर मंतरवरच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी जखमी झालेले होते। त्या जखमी विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी थेट संसद मार्ग पोलीस स्थानकात दाखल झाले। तर जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालेलं होतं, सीजेपीचं आंदोलन झालेलं होतं, त्यावेळेला पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आलेला होता, लाठीचार्ज करण्यात आला होता, पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप आहे। यात जखमी झालेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्थानकात पोहोचले। तब्बल अर्धा तास राहुल गांधी या जखमी विद्यार्थ्यांसोबत आतमध्ये पोलीस स्थानकात होते। आता सध्या या जखमी विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी सुद्धा